वन टू नेक्स्ट क्वेश्चन. अगेन क्लासरूमच्या डिस्कशन मधनं क्वेश्चन आहे आणि सेम पॉईंट आपण क्लासमध्ये डिस्कस केले ते दॅट इज आयसोथर्म्स. पहिलं स्टेटमेंट काय आहे? इन जानेवारी इन दी नॉर्दर्न हेमिस्फियर दी आयसोथर्म्स बेंड इक्वेटरवर्ड while क्रॉसिंग दी लँडमास अँड पोलवर्ड while क्रॉसिंग दी ओशन्स. हे करेक्ट आहे पहिलं स्टेटमेंट. इन जानेवारी द एअर ओव्हर दी ओशन्स आर वॉर्मर और इज वॉर्मर दॅन दॅट ओव्हर दी लँडमास इन दी नॉर्दर्न हेमिस्फिअर. जानेवारीमध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये विंटर सुरू आहे आणि इन विंटर आपण एक सिम्पल स्टेटमेंट केलेले आहे. त्या क्लास PDF रेफर करा किंवा क्लासरूममध्ये हे स्टेटमेंट्स आठवा. इट इज रिगार्डिंग डिफरन्शियल हिटिंग ऑफ लँड अँड वॉटर, राईट. आणि डिफरन्शियल हिटिंग ऑफ लँड अँड वॉटरची जेव्हा आपण चर्चा करतो तर जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, सो ऑन अँड सो फोर्थ, हे सगळे आपले डिस्कशन्स आहेत. तर त्यातनंच हा क्वेश्चन आहे, खूप बेसिक क्वेश्चन आहे, राईट. सो या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट जे आहेत, बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. आणि सेकंड स्टेटमेंट जे आहे इट एक्सप्लेन्स दी फर्स्ट स्टेटमेंट. सो तुमचं आन्सर जे आहे, आन्सर इज गोइंग टू बी ऑप्शन ए. बोथ स्टेटमेंट 1 अँड 2 आर करेक्ट अँड स्टेटमेंट 2 एक्सप्लेन्स स्टेटमेंट 1. फाईन. तर या ठिकाणी तुम्ही हा एक चार्ट बघू शकता ज्याच्यामध्ये पहिल्या स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन आहे. इट इज सेइंग की इन जानेवारी नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय होतं, आयसोथर्म्स बेंड इक्वेटर वाईल क्रॉसिंग दी लँड मास, राईट. सो जेव्हा तुम्ही लँड मास क्रॉस करताय तर तुम्ही कुठे चाललाय, इक्वेटर वर चाललाय. सो पाण्यावरनं जमिनीकडे येताना, सो ॲज यू मूव्ह फ्रॉम वॉटर टू लँड these isotherms will bend towards equator. आणि जेव्हा तुम्ही सरफेसवरनं किंवा लँडमासवरनं वॉटरकडे चाललाय, दे आर बेंडिंग टुवर्ड्स पोल. तर या प्रकारची एक कॉन्सेप्ट होती. सिम्पल डिफरन्शियल हिटिंग ऑफ लँड अँड वॉटरमधनं ही कॉन्सेप्ट येते. ऑप्शन ए इज गोइंग टू बी द करेक्ट आन्सर.